मॉर्निंग फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सब्जेक्ट एमआयसी मध्ये युनिट नंबर फर्स्ट मध्ये विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर कोणकोणते प्रश्न युनिट नंबर फर्स्ट मध्ये 100% येऊ शकतात. तर फर्स्ट क्वेश्चन, लिस्ट अँड एक्सप्लेन एनी फोर सायलेंट फीचर ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. 8086 मायक्रोप्रोसेसर सायलेंट फीचर्स ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर लिस्ट करा. 2 मार्क्स साठी किंवा 4 मार्क्स साठी डायरेक्टली एक्सप्लेन साठी तो येणार आहे. हा क्वेश्चन 100% करूनच ठेवा. सेकंड युनिट नंबर फर्स्ट मध्ये स्टेट अ फंक्शन ऑफ फॉलोइंग पिन ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. आता पहा, पिन डायग्राम. काही क्वेश्चन प्रीवियस क्वेश्चन पेपर मध्ये पिन डायग्राम हे 2 मार्काला फक्त ड्रॉ करायला विचारले गेलेले, तर काही क्वेश्चन पेपर मध्ये फॉलोइंग पिन ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर असे विचारले गेलेले. आता मी शुअर तर नाही सांगू शकत की तुम्हाला एल डी टी आर किंवा रीड राईट रेडी हे पिन येतील असं नाहीये. सगळे पिन तुम्ही करून ठेवा. कुठलेही 4 पिन हे विचारले जातात, म्हणून स्टेट द फंक्शन ऑफ फॉलोइंग पिन ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर कुठलेही 4 पिन विचारले गेलेले आहे 100%. त्यामुळे हा एक क्वेश्चन करून ठेवा. सेकंड आहे, थर्ड आहे, ड्रॉ द आर्किटेक्चर ऑफ फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. पहा मित्रांनो, इथं काय विचारले, ड्रॉ आर्किटेक्चर ब्लॉक डायग्राम. त्यालाच दुसरं नाव आहे फंक्शनल ब्लॉक डायग्राम. कन्फ्युज नका होऊ. ड्रॉ आर्किटेक्चर और फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. तर काही वेळेस ड्रॉ आर्किटेक्चर ऑफ ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 असा प्रश्न विचारला जाईल. काही वेळेस ड्रॉ द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. तर ते करून ठेवा. नेक्स्ट आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन एनी 4 फ्लॅग इन 8086 मायक्रोप्रोसेसर. 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे. एनी 4 फ्लॅग इन 8086 मायक्रोप्रोसेसर किंवा एक्सप्लेन, ड्रॉ अँड एक्सप्लेन एनी 4 फ्लॅग म्हणजे तुम्हाला फ्लॅग डायग्राम काढायची आणि कुठलेही 4 फ्लॅग हे एक्सप्लेन करायचे. त्यामुळे आपण क्वेश्चन करून ठेवा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मेमरी सेगमेंटेशन इन 8086 मायक्रोप्रोसेसर. मेमरी सेगमेंटेशन याच्यावरती मी व्हिडिओ तयार केलेला आहे. पाइपलाइन प्रत्येक फर्स्ट युनिटचं जेवढे पण पॉइंट्स मी आता इथं कव्हर केलेले याच्यावरती मी व्हिडिओ तयार केलेले आहे मराठीमध्ये. तुम्ही चॅनल मध्ये जाऊन पाहू शकता. तर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मेमरी सेगमेंटेशन 8086 मायक्रोप्रोसेसर. मेमरी सेगमेंटेशन विचारलाय आणि 100% विचारला जाणारा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पाइपलाइन ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. मेमरी सेगमेंटेशन, पाइपलाइन हे तर डोळे लावून तुम्ही करूनच ठेवा. पाइपलाइन सुद्धा विचारला गेलेला आहे. नेक्स्ट आहे, डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्सिमम मोड ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. 4 मार्काला विचारला जाईल. मिनिमम अँड मॅक्सिमम मोड ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर याचा डिफरंट विचारला गेलेला आहे. तो एक करून ठेवा. डिस्क्राइब द फिजिकल ऍड्रेस जनरेशन प्रोसेस इन 8086 मायक्रोप्रोसेसर. पहा, आता इथं होतं काय, डिस्क्राइब द फिजिकल ऍड्रेस जनरेशन प्रोसेस 8086 मायक्रोप्रोसेसर अशा वेळी विचारला जाईल, किंवा डिफाइन द लॉजिकल अँड इफेक्टिव्ह ऍड्रेस. काय म्हटलो मी, पहा, डिस्क्राइब द फिजिकल ऍड्रेस जनरेशन प्रोसेस आणि सेकंड आहे ऑरला कसं विचारला जाऊ शकतो, डिफाइन लॉजिकल अँड इफेक्टिव्ह ऍड्रेस ऑफ फिजिकल ऍड्रेस जनरेशन प्रोसेस इन 8086 मायक्रोप्रोसेसर. म्हणजे लॉजिकल आणि इफेक्टिव्ह ऍड्रेस जनरेशन, त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल ऍड्रेस जनरेशन म्हणतो. तर तो क्वेश्चन करून ठेवा. आणि कॅल्क्युलेट DS345H आणि SI13DCH कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस. 2 मार्काला 100% विचारला गेलेला आहे आणि विचारला जाणार. कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस इन द फॉलोइंग असं विचारला जातो 2 मार्क्ससाठी, किंवा काही वेळेस 4 मार्काला सुद्धा विचारला गेलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पासिंग पाहिजे असेल तर पहिल्या युनिट मध्ये पासिंग काय स्कोअर होऊन जाईल. एवढं जर तुम्ही परफेक्ट केलं तर. कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस इन द फॉलोइंग. CS दिलेला आहे 342H, IP दिलेला आहे 689H. फक्त काय करायचंय मित्रांनो, तुम्हाला कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस हे जर तुम्हाला जमत नसेल तर मी व्हिडिओ मध्ये दिलेले कॅल्क्युलेट कसं करतात फिजिकल ऍड्रेस, तर ते तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. म्हणजे कोणत्याही वेळेने कसाही क्वेश्चन विचारला, फक्त काय करतात ते व्हॅल्यू चेंज करतील. CS च्या जागी DS घेतील आणि 342H च्या जागी 372H घेऊ शकतात. व्हॉट एव्हर, IP च्या जागी SI घेऊ शकतात. फक्त तुम्हाला प्रोसेस माहिती पाहिजे की कॅल्क्युलेट कसं करतात. तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तयार केलेला आहे मराठीमध्ये.
तुम्ही पाहू शकता. ज्यांना जमत नसेल त्यांनी फिजिकल ऍड्रेस जनरेशन कॅल्क्युलेट कसं करतात तर हा 2 मार्काला विचारले गेले. असे टोटल 10 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट फर्स्ट युनिट वरती काढलेले आहेत मी, आणि हेच क्वेश्चन्स तुम्ही करून ठेवा. अजून वेगळ्या वेळेने सुद्धा विचारले जातात काही वेळेस. तर हे पहिल्या युनिटचे माझ्या माहितीनुसार एवढे 10 पॉइंट्स मी काढलेले आहेत, 10 क्वेश्चन्स. तर हे प्रॉपर करून ठेवा, स्टडी करा व्यवस्थित, फीचर्स करून ठेवा, फंक्शन पिन डायग्राम कुठलेही पिन विचारले जाऊ शकतात, ऑल पिनचा स्टडी करून ठेवा. आर्किटेक्चरलाच आपण फंक्शनल ब्लॉक डायग्राम म्हणतो, लक्षात ठेवा. ड्रॉ आणि एक्सप्लेन आणि 4 फ्लॅग रजिस्टर, कुठलेही फ्लॅग रजिस्टर विचारतील. त्यानंतर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ मेमरी सेगमेंटेशन, पाइपलाइन, त्याच्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम मोडचा डिफरन्स, त्याच्यानंतर फिजिकल ऍड्रेस जनरेशन प्रोसेस डिस्क्राईब करण्यासाठी किंवा दुसऱ्या वेने डिफाइन द लॉजिकल आणि इफेक्टिव्ह ऍड्रेस विचारले जातील. आणि त्याच्यामध्ये पुन्हा कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेशन असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आणि लास्टला कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेशन ऑफ फॉलोइंग जे दिलेले आहेत CS IP वगैरे त्यांची फक्त व्हॅल्यू चेंज होतील, कॅल्क्युलेट करायला 2 मार्काला. तर हे टोटल 10 प्रश्न युनिट नंबर 1 वरती. युनिट नंबर 2, 3, 4, 5 मी एक व्हिडिओ अपलोड करतो आता. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.